घेताना, निसर्गाचा आनंद घेताना कोकणातले रस्ते ठेचा, to be ठेचा precise. घेतला आहे आणि हे आणि काय मसाला चकना. चाकणा आयटम घेतलेला आहे. गणपती आपलं विसर्जन झाल्यानंतर तयारी झालेली आहे सगळी. सगळी असं बोलू नको, लोकांना जरा हे वाटेल. अरे वेगळं. घरी चहा बरोबर खायला हा, रे. मग ठीक आहे. तुला काय वाटलं? नाही ना, चहा बरोबर माझं म्हणणं तुझं हा. चहा बरोबर. हे जरा Mix करायला हे बघा, पाणी हे पण आहे. मिक्सिंग वाले माणसं बघा. आणि मी मगाशी बोलतो ना हे आणि मिक्सिंग खूप पण आहे. दोन्ही वस्तू इथे आले. आणि टिक्की मध्ये जागा नाही. हे काकडी एवढी एवढी मोठी बैगन. बैगन तिकडे हे बघ वर. हे बघ. हां हे फोडून झालेलं आहे. नारळ पाणी पिऊन घेतो चालेल फुकटमध्ये. ते आम्ही पैसे भरतो 80 रुपये 90 रुपये. हो त्याच्यामुळे ते महाग झाले नारळ. हां नारळ माकडांमुळे. तर मित्रांनो आज आहे गणपती दिवस 8वा आणि आज मी निघालेलो आहे सकाळी सकाळी मार्केटला. सकाळी म्हणजे 11:30 झालेले आहेत. आज आम्ही आरामात उठलो, जास्त आरामात. तर मार्केटला जाणार आणि स्कूटी आम्ही रेंटवर बघितलेली आहे ते घेणार पहिला. तर हे आपलं विठोबाचं मंदिर आहे एक, विठ्ठल मंदिर. आणि इथे आपल्याला स्कूटी रेंटवर मिळतात. ह्यातली कुठली असेल का माहीत नाही. ही जागा आहे. या नंबर तुम्हाला पाहिजे तर यूट्यूब. आपला हेल्मेट मिळालेला आहे, गाडी मिळालेली आहे, भावांनी आपल्याला दिलेली आहे. चला हां तर चला फायनली जरा भाऊ आलेला आहे. त्याला आपण घेतलं आहे. हेल्मेट जरा विचित्र आहे पण काय करणार आता. हेच आहे 250 रुपये गाडी. म्हणजे आमच्यासाठी ओळख होती म्हणून. अर्धा चाकू तर बसूया आरामात. ऑन द वे उठवणं पण आहे. सगळं करूया देवस्थान आणि बघूया. आता तुम्ही बाकीचे नजारे बघा. ते काम कर. बाकी तुला जेव्हा असं सिनिक व्ह्यू वगैरे वाटेल ना तर फक्त एक प्रॉब्लेम. अब मेरे को लगता है कि मेरे को रेनकोट पहन लेना चाहिए. हां अब मेरे को लगता है मेरे को रेनकोट पहन लेना चाहिए. आता आम्ही ओठवण्याला आलो. ओठवणे अरे पुढच्या दरवाजाने यायला पाहिजे पण इथून आलो. चालेल ते सेम चप्पल नाही. लांब राहा. डीमार्टवाला माणूस. हां कोपऱ्यात ठेवलं.
हे शंकराची पिंडी. इथे आता मी जरा बसलोय, पाऊस पडतो थोडा वेळ. आता पाऊस बारीक झाला आहे. 10 मिनटं बसलो तरी बसून झालेलंच आहे. तर आता आपण निघूया. जय जय जय. पाऊस बारीक झाला तोपर्यंत आपण निघूया. बरं वाटतं इथे नेटवर्क नाही. तिकडे पण थोडं तरी आहे. इकडे नाही, मला नेटवर्क नव्हतं इथे. ते दाखवलं काय? हो, इथेच जेवण तयार करत, इथेच पूजेला वगैरे मोठी पूजा वगैरे असेल ना. हे आपले बाजूवालेच आम्हाला इथे मिळाले. इथे बरोबर मंदिराच्या बाहेरच त्यांच्या स्कूटीचा टायर पंक्चर झाला आहे. हां, असं पंक्चरवाला जवळ पण नाही कुठे. पंक्चरवाला असं सांगतात की इथून ह्या बाजूने 3.5 किलोमीटर आहे लांब, आणि ह्या बाजूने एक आहे पण तो बंद आहे. काय करणार? ट्यूबलेस आहे ना, मग म्हणून बोलतो मी. पुढे असं ह्या कोपऱ्यावर आहे ना, एक जण ह्या कोपऱ्यावर थोडी पण नाही. काय करणार पण? पंक्चर झालंय काय पूर्ण? हे काय दिसतंय ना रे, पूर्ण रिंग्स बाहेर आले. ते काय ती आता पूर्ण ह्याच्या मेटलवर चालणार पूर्ण. त्याच्यामुळे अजून खराब होईल. ते तर आहे, दगडांवर प्रॉब्लेम होणार. आता चालवायला गेलं तर मग हा पुरा फटका पाहिजे का? तो पण नाही करू शकत. तेच मी पण तेच विचार करत होतो. नाही, तो पण नाही करू शकत. जाओगे ब्लॉग में, अपने ब्लॉग में कुछ मजा आ रहा है, एकदम मजा येते. मराठी रे बाबा आपल्या. निसर्गाचा आनंद घेताना, निसर्गाचा आनंद घेताना कोकणाचे रस्ते. इथे नेटवर्क नाही. ओके, तर आता हाय हाय
आम्ही आलो आहोत तांबोळीला. तांबोळी म्हणजे आमच्या कुलदेवीचं इथे मंदिर आहे, हे बघू शकता तुम्ही. तर हे असं, पण हे जनरली आता बंद असतं. यांचे जे सांभाळ करतात सावंत ना, हां, तर ते त्यांच्या घरी जायचं आणि मग आम्ही चावी घेऊन येणार, तेव्हा आम्हाला आतमध्ये जाऊन पाया पडता येणार. हे बघा, हां दुपारी आता ते बंद असणार, म्हणजे ते है ना, बाहेरून पाया पडलं तरी इथेच. आता हेच बोलावं लागेल. ही आमची कुलदेवी माऊली माते. माते काय आलं. हे इथे अजून एक मंदिर आहे शंकराचं. हां, ते पिंडी आहे, पाया पडून येऊया. माकडं येऊन गेली की काय. अजून काही जण आलेत. आता बघूया चावी आणायला ते लोक जातात का. ते लोक जर जाणार असतील तर आमचं पण काम होऊन जाईल. चावी आणली, चावी आहे इथे. आम्ही इथे माटी बघ ना. आपण पण एकच ठेवली ना. हां, आपण पण एकच ठेवली मध्ये. नाही ते त्यांचं काढून झालं असेल ना. हा तेच होतं. हे जत्रेच्या वेळ होतात ते. ह्याला माटोळी म्हणतात, शॉर्ट फॉर्म माटी. तिथे आमच्या घरी पण आहे, तिथे आम्ही असं सगळं फळं भाज्या वगैरे सगळं बांधतो. हर एक एंडला असं. हां, कोपऱ्याला एका कोपऱ्याला नारळ असं सगळं असतं. फिरायचं कुठे ना कुठे. हो, लक्ष्मण सावंत. लक्ष्मण तुम्ही इथलेच सावंतवाडी म्हणजे राहायला मुंबईला, प्रॉपर सावंतवाडी खासकेलवाडा, राजवाड्याच्या पाठीमागे. आमचं तुझं मुलगाव आहे. हां, मी तिथे माझं सेम आमचे पंजोबा वगैरे इथलेच. मग ते काय व्यवसाय करायला कराचीला. हां, कराचीवाले. हां, कराचकर. आमचं माझगाव घर आहे. माझगाव मामाबाचा गणपती नाव ऐकलं असेल. हो, मी आलोय मी या वर्षी आमच्याकडे हा आला होता. कोण? पुष्कळ होती. हो हो, माहित आहे, दाखवलं त्यांनी फोटो. हां हां, बरेच लोक यूट्यूबवर येतात. तुमचा मंदार शेट्टी, मंदार शेटकेला ओळखतो. हां, तो पण आला होता. बरेच लोक येतात. पुढच्या वर्षी येईन मी. या हां, अवश्य या. लिहून घ्या, ठेवा आताच. हो, पुढच्या वर्षीचा कार्यक्रम चालेल. अशा लक्षात ठेवा. दुपारी साधारणतः 12:30च्या सुमारास यायचं. आरतीला. आमची आरती 1 वाजता असते काय. हां. त्याच्यानंतर आमचा नैवेद्य आहे ना, तो एक आता आमच्याकडे कसं आहे, आमचा पण गणपती असतो, तर आम्ही ना 3रा 4था आणि 6वा दिवस हेच दिवस आम्हाला मोकळे मिळतात. अच्छा. नाही तर मग आमच्याकडे पण पाहुणे येतात, असं देवीचे वगैरे सगळं असतं. असं आलं तर 12:30च्या सुमारास या. नक्की मी तुम्हाला आठवण करून देईन. जेवायला या. बघू, चला. तर आता आम्ही आलेलो आहोत, म्हणजे ॲक्च्युली मंदिरातून निघालो आम्ही, आणि आता आम्ही थांबलो आहोत काजू घ्यायला. तर ही काजू फॅक्टरी आहे, फॅक्टरी आउटलेट बघू शकता.
मोठी की छोटी चला आता आपलं काजू घेऊन झालेलं आहे. मी हे एवढे घेतलेत. दिसतंय का? मग काय बस क्या वाईड अँगल. आणि लोणचं पण आहे. हा त्यांना ठेचा. To be ठेचा precise. घेतला आहे आणि हे आणि काय मसाला चकना. चाकणा आयटम घेतलेला आहे. गणपती आपलं विसर्जन झाल्यानंतर तयारी झालेली आहे सगळी. सगळी असं बोलू नको, लोकांना जरा हे वाटेल. अरे वेगळं. घरी चहा बरोबर खायला रे. मग ठीक आहे. तुला काय वाटलं? नाही ना, चहा बरोबर. माझं म्हणणं तुझं चहा हा. बरोबर. कीर्तन. दे. आता आपण आलेलो आहोत आपल्या राखणदाराकडे. या गावाचे आमचे राखणदार श्री उपरलकर महाराज. अगरबत्ती काढतोय. बरं झालं पूर्ण पाळत आहे. 4 घेतले होतं. हा, साडी यूज झाली. हां चौथावाला तिकडे यूज होईल. हे आमचे राखणदार गावाचे. एवढी मोठी घंटा आहे. भीती वाटते मला. कोंबडा आणला कापाला. जब तक मैं सुखी हूँ तू सुखी रह सकता है. तुमच्या घराला घाला ना. काय बाळा भावाचं नावच बोलला. सोडलं तुला. काय झालं जेवण? इतकं बघ काय आवाज आहे. ब्लॉग असं की आता क्लिक झालं. आता आज आम्ही ॲक्च्युली घरी गेलेलो असं काजू वगैरे ठेवायला. तर आम्ही एक साप बघितला. तर तो ऑलमोस्ट असा सिमिलर दिसत होता असं जो उपरलकर महाराजांचा पाठी आहे तसा. चला एनिवेज कोबरा. आता आम्ही निघालो घरी नाही. आम्ही पहिला आम्ही कुठेतरी खायला थांबू काहीतरी चांगलं. आज आम्हाला मला तरी झुणका भाकर खायचा आता. मूड आहे. झुणका भाकर. ते पुढे भेटते. फक्त झुणका भाकरच भेटतं तिकडे. म्हणजे बाकी खानावळ आहे ती प्रॉपर. तुझ्या इकडे खायचं. तुला काय खायचं तू सांग काय ना. पण चालेल, मला सगळ्याच पाहिजे. चप्पल तरी घाल. तर तिकडे जाऊया खाऊया काहीतरी. म्हणजे आता झुणका भाकर भेटेल की नाही माहीत नाही, पण दुसरं काय असेल तर तेही बघूया. आणि त्याच्यानंतर मग मी जाणार आहे माझ्या पप्पांच्या. हां तो व्हिडिओ पाठवा याच्यावर दाखवेन. आता इथून आम्ही जाणार आहोत माझ्या पप्पांच्या मित्रांच्या घरी. म्हणजे माझे काका आहेत ते राहतात कुडाळला. तर कुडाळला जाऊ. तिकडे त्यांचा गणपती 11 दिवस असतो त्याच्या पाया पडू आणि मग तिथून संध्याकाळी परत घरी. तर आता आपण पहिला निघूया काहीतरी खायला. सोड हे पण कर. तर आपण आलो आहे कुठे? हॉटेल कारगिलला पोचलो. आता लढाई जरा करायची. लढाई करूया पाकिस्तानी लोकांना मारूया. सेंटर
सेन्सर भाई. सावंतवाडी लावा भाई, इथे काय सेन्सर. असं सगळं कुडाळला जरा जेवून घेऊया, इथे जेवून घेऊया आणि मग त्याच्यानंतर मग पुढे निघूया. तरी बाई ते गाडी चालवून मजा येते यार, इथे फन ॲक्टिव्हिटी. असा दरवर्षी केला पाहिजे, पण एकच दिवस गाडीवर फायदा नाही. ॲटली 2-3 दिवस फिरायला एकाच दिवस भेटणार ना आपल्याला, कुठे रोज भेटतात फिरायला. जुगाड केला पाहिजे. 6वा दिवस असतो ना, 6वा दिवस हे देवीचं असतं. 3रा-4था दिवस असतो ना, 2ऱ्या दिवसापर्यंत काय नाही पण आपण गडबड असा विचार करतो की आज आराम करूया, आज कुठे आराम. जायचं नाही. जसं मी तसा तेच एक केलं. दिवस 3रा आणि 4था दिवस आहे ना आरामच केला, त्याच्यामुळे सगळं गडबड आहे. आता हे सगळं मी अगोदरच केलं पाहिजे होतं. ॲक्च्युली. आता आपलं खाऊन झालेलं आहे. थोडं पचवण्यासाठी आम्ही कोल्ड्रिंक पण घेतली, पण अजून तरी तेवढंच राहिलेलं उरलेलं आहे. हे टाईम काय झाला? टाईम 4:30 झाले. वेळेत पोचतो आपण. हे तरी Mix करायला हे देखो, पाणी पण आहे. मिक्सिंगवाले माणसं बघा. आणि मी मगाशी बोलतो ना, हे मिक्सिंग खूप पण आहे. दोन्ही वस्तू इथं आले. डिक्कीमध्ये जागा नाही. आतमध्ये लपून ठेवलं आहे. हे आतमध्ये अजून एक माल आहे आपल्याकडे. अरे पाण्याची बॉटल होती आपल्याकडे. पाण्याची बॉटल होती. अरे हा मी घेऊनच येतो. पुण्यात ना फालतू मध्ये दिली आपण पाणी. ती बाटली फेकून दे ना. नको राहू दे. लेट इट बी. हो चला. आपण आहे आज किधर. अरे हां, आता पोचलो आम्ही यांच्या घरी. हे ते काका. चला चला. इसको भी लेके जाओ. पायरी पत्ती मोठी. हा हो, काय बरं आहे ना. मस्त मजेत. मोठा गणपती. सोन्याचा हे उंदीर. सोनं? उंदीर. हां, मस्करी नाही, सगळे पण पैसे करतात. खरं करतो. हां, दरवर्षी रिपीट होतो. हो बाय. अरे तुला पाय नाही. तुला काका आता आम्हाला मंदिर दाखवतात. गणपती बघून झालं. ए काकडी एवढी मोठी. मोठ्या होतात. काकडी असे पूर्ण झाकून ठेवली. हा ते तसंच असतं ना. हे त्यांना खेळली. हां, हे मस्त केलंय. मस्त केलं ना. प्रॉपर युटिलाइज. पर्सनल छोटूसा फार्म. ही सगळी तुमचीच जागा आहे. हो सर्व. मागे तिकडे आळा आहे, तिकडे तिथपर्यंत आमची पूर्ण खाली पडेल. मागे 2 घरं खाली आहेत. यांच्याकडनं मला एक आंबे येतात दरवर्षी. 2 तर 2 पण येतात. कुलदैवत पावना देवी. धुरी म्हणजे तुमच्या घराचं नाव आहे की हे गावाचं नाव? आडनाव. घरात आमच्या फक्त घरात हे आहे. तुमचं मंदिर आहे हो, ना हो. पर्सनल? हे आमचं ब्राह्मण देव आहे तिकडे हिवाळ्याला. आमचं मोठं मंदिर आहे तिकडे. तर हे लोक आमच्या पहिले वाडवडील आले तर आपलं देवच घेऊन दिले इकडे. अच्छा. म्हणजे 3 वर्ष होम हवन करावं लागते 5 ब्राह्मणांना. कांतारा आहे. 20 वर्ष 120 वर्षाच्या झाडाला. अरे बापरे. जुना झाला. ते पण खाली काहीतरी ठेवलं ना. ते हो, ते तिथे त्याला पण पुजतात देव ना. तिथे बत्ती वगैरे लावतो. हां. हे बाजूला बांबूचं झाड आहे का ते? पिंपळ इथे त्या बाजूला. ते 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 त्या बाजूला तिकडे. हां हे बांबू. हे बांबूचं झाड ना. हां हां हां. मस्त आहे, जवळच्या जवळ. पुढे दाखव. बघ ना. ऊन देव.
या बाजूला आहे बघ ना, सनलाईट बघ ना, अच्छा सनलाईट पूर्ण पडते. असं म्हणजे असल्या प्रोग्राम असला की पूर्ण मंडप घालतो इकडे तिकडे. बरं आहे, जे भजन कीर्तन वगैरे तुम्हाला असतं. केळीच्या पानाचा पण त्रास नाही. नाही. स्वतः तोडली काढली. हो, हो. खूप आहे तिकडे पण आहेत ते बघ केळी खाली. आम्हाला बाजारात जाऊन आणावे लागतात. खूप आहेत, विकत. खाली पण आहेत केळी. पडलं की तेव्हाच आम्ही काढतो, आता वरून नाही काढत. कोण चढत नाही ना आता. काढणारा पण पाहिजे असं. नाही तर मग मोठी हे बांबू घेऊन त्याला काढायचं. वर एक कोयतं बांधायचे. आपण इकडे आल्यापासून टीव्हीच नाही बघितलं ना. हां, टीव्हीची आम्ही सावंतवाडीला आल्यापासून टीव्हीचं हे नाही केलं. कापायला. हे का तुम्ही टी शर्ट बनवून घेतले का तुमच्या घरातल्यांनी? नाही हे मी रेडीमेड घेतलेलं. अच्छा, मला वाटलं तुम्ही सगळ्यांनी घरात एकत्र ठरवलं. आणि होमाला ठरवलेलं मला ठेव. पिवळा कुर्ता घालायचा म्हणून. मी एक वेंडर पण तयार ठेवलेला, पण ह्या लोकांनी पैसे काढले, सगळं झालं आणि मग कॅन्सल. तिकडे एकाला ह्याला सांगितलेलं बोरवलीला, हां, तर ते सांगितलं देतो म्हणून, आणि आम्ही सांगितलं आणि त्यांनी दुसऱ्याला ती ऑर्डर दिली. हे आणायला गेले, डिपॉझिट पण दिलेलं आहे 2000 रुपये त्याला. नंतर बोलतो माझ्याकडे हाच नाही, आता घेऊन गेलो. हां बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर मला काकांनी सांगितलंच नव्हतं. हां ठीक आहे, अजून काय कपडे आणा मग मला. क्रिकेट खेळूया. हा तिकडे टाक थोडं खायला. चांगला आहे बोल. त्या गंधर्व तो गेला, कोणतरी खाल्ले म्हणून फेकून दिली. ठीक आहे, तिकडे दिसते ती. एवढी मोठी काकडी आहे बघ, बापरे, जराशे खाल्ले. काकडी आहे. पहिले कोणतरी किरडोन वगैरे तापडे वगैरे खाली असायचे. मला वाटलं भोपळा वगैरे काय असेल. हो ना, काकडी आहे ती एवढी मोठी. सगळे इथे बाहेर बघ ना, टप्पा क्रिकेट खेळायला बरं आहे. एक दिवस राहायला आला पाहिजे क्रिकेट खेळायचं. पब्लिक पाहिजे तशी. अरे येतात त्यांच्याकडे पब्लिक काय. पब्लिक खूप आहे. पहिले 4-5 दिवस असतात रे, आता फक्त हातच आहे. नाही वांग आहे, काय ते वांग्याचं झाड. बैगन बैगन. बघ किती ते पण तिकडे हे बघ वर. एक वर्षभर वांगे पुरतात तिथे, येत राहतात. मस्त आहे, एवढं मोठं झाड झालं. फुलं बघ वांग्याची. ही बाई इकडे किती झाली. वांगी वांगी बैंगन. हे बी ते जसं ते झाड बघ आपल्या भारतवनमध्ये आहे ना, ते गेटवर हां सफेद फुलं फुलतात ते, हां. त्याची ही काठी आणून लावले. अरे त्याला यायला लागले, बाजूला पानं येत आहेत. हां आताच लावली. हां आता आलं तेव्हा लावले. अच्छा, 10 दिवस झाले. फुलीच होती. ते पावसात येईल ना. येईल ते काय, पानं यायला लागली. ताजी झाली ती. बरं आहे. आंबे कुठे, आंबे भेटतात की नाही तुम्हाला? हां आंबे आहेत. ते कसलं झाड आहे? थोडे मोठे पानं आहे. ही जांभळ आहे. नाही ही हे 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 नीलफणस. नीरफणस. अरे त्याचे आपण कापा असं तू कापा खातात. हां ते नीलफणस. माकडं येतात. म्हणजे कवलन. माकडे येतात कौलावर नाही, वर नाही जात. आमच्या इकडे पूर्ण आमच्याकडे पूर्ण झाडावर घरावर नुसतं त्रास. आमच्याकडे कसं घरावर उडी मारायला त्यानं चान्स नाही. हा इथं तसंच माड आहे काय, झाडं बाजूला नाहीत ना घराच्या, नाही. तसं झाडं डायरेक्ट बाजूला नाही. असले की उड्या मारतात. आमच्या घराच्या वरच आहे ना, हो सर. आमच्या घराच्या वरच फांदी आहेत ना. आता ही विहीर कोणाची? विहीर तुमचीच. आमचीच आहे. ही जागा पण आमची आहे, आणि विहीर आम्ही असे ग्रामपंचायतीतून मदत भेटतो. सार्वजनिक पण जागा आमची. हो, हो. आमच्याच जागा. सन 2005. हां हां मोटर लावलेली आहे. मोटर लावून खेचतात ना. अरे वा, वरपर्यंत आहे. भरायला नको. चालेल. एकदम खोल असेल ना. खोल आहे. 30-35 फूट आहे. बाप रे. मे मध्ये पण पाणी नाही हे जात, सुकत नाही. बरं आहे, का आपल्या कोकणात कुठेच नाही. पाणी एकदम काचेसारखं. मे मध्ये पाणी पिलं ना, एकदम फ्रीजच्या पाण्यासारखं गारगार असते. डायरेक्ट पिऊ शकतो. हो अरे वा. अरे विहिरीतला पाणी.
मस्त एकदम स्वच्छ पाणी. स्वच्छ पाणी येतं. ते झाडाचा पातळ स्वच्छ म्हणून हे बघ हां हे पडून झालेलं आहे. नारळ पाणी पिऊन घेतो चालू पिऊन झालं. फुकटमध्ये. ते आम्ही पैसे भरतो 80 रुपये 90 रुपये. हो त्याच्यामुळे ते महाग झाले नारळ. हां नारळ माकडांमुळे. त्याचं काय तो पण सांगतात आपल्या डोक्यावरती पडायचं. नाही नाही. हे घाण नशिबावर आता. नारळ कधी डोक्यात पडत नाही. शेवटी ते श्रीफळ आहे. हां खूप मी मार केला लोकांचे असे घर बाजूला पडलं. बाजूला पडतात. बाजूला पडेल पण डोक्यात नाही पडणार मग. कोणाची देता तुम्ही देऊन टाका मला. तर अशा प्रकारे आमचा कुडाळ फिरणं संपलेलं आहे. म्हणजे काकांच्या घरी येऊन झालं. आता डायरेक्ट आपल्या घरी सावंतवाडीला जाऊन आज झोपायचं. त्याला गाडी देऊया परत. हो आता देऊया की नंतर आता फिरूया ना थोडं. थोडं फिरूया मग बघूया काहीतरी. चला आम्ही चाललोय सावंतवाडीला आमच्या रिलॅक्स मोडमध्ये. तर आता आम्ही आलेलो आहोत. म्हणजे आता घरी जायचंच आहे पण घरी जायच्या अगोदर आम्ही आलो ते भेळ घ्यायला. भेळ इज इम्पॉर्टंट. म्हणजे सावंतवाडीला आलो आणि भेळ नाही खाल्ली इकडची पण आम्हाला तरी अपूर्ण असं वाटतं. आता भेळ घेऊया सगळ्यांसाठी घरी जायच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर मग जो मी अगोदर चंदू भवन तिथे जायचं आहे. आनंद भवनमध्ये तिकडे जायचं आहे भजी घ्यायला. भजी गरम गरम जी मिळते ती घ्यायची. घरी जायचं. त्याच्यानंतर मग स्कूटी रिटर्न करायला परत जायचं. डेकोरेशन भारी केलं. रोज रात्री खेळतो. 3 दिवस लागले ते मोर पिसारा बनवायला फक्त बारीक खूप मस्त केलंय. हा एक ठेव. दिवस हे दोघं बनवायचे 2-3 दिवस बनवायची पानं ती एक पिसाऱ्याचं फक्त खूप छान आहे. बारीक बारीक कागद आहेत ना चिकटवलेले ते. नमस्कार. आज आहे गणपतीचा 9वा दिवस. आम्ही आता निघालेलो ॲक्च्युली स्कूटी परत करायला. स्कूटी परत करून झालेली आहे. आता आम्ही आहोत तलावाच्या म्हणजे मोती तलावाच्या मधोमध तुम्ही बघू शकता. हा जो आहे पदचारी मार्ग म्हणजे चालायचा रस्ता आहे हा आता तलावाच्या मधोमध. रिफ्लेक्शन हो ना रिफ्लेक्शन मला भारी वाटतं. अजून पुढून दाखवूया. अच्छा इथे सिमेंट आहे. इथे ओल्या अजून. आपण तर तिकडून आलो बघ ते पिलर आहे ना तो. तिथून असा पूर्ण फिरून आलो आपण. असं लागतं की हार्ड जैसा. आणि इथे आहे आपला तुतारी. तुतारी एक्सप्रेस. नाश्ता बनवायला तिकडे बस ट्रकमध्ये सांगितलेला आहे आम्ही. तू बोल के आता हम लोग इधर है तो मेन सीधी कर. हां हां
तर त्याला सांगितलेलं आहे तोपर्यंत आम्ही असा विचार करतो की जरा तुतारीजवळ बसावं. खूप एकतर आम्ही मी तरी साधारण 5-6 वर्षानंतर आलो आहे गणपतीला. लास्ट मी 2023ला आलो होतो, पण ते वेगळ्या काहीतरी कारणाने आलेलो. गणपतीसाठी तर 2019 नंतर आता आलो आहे. संध्याकाळी आता निघणार, तोपर्यंत आहे आपल्याकडे वेळ. चला आपण आता घरी निघालोत. मला माझ्या काकांनी सोडलं स्टेशनवर रिक्षाने आणि आम्ही जनरल डब्यात आमची सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे. आता मी चाललो आहे तिकीट काढायला. आता तिकीट काढूया. ट्रेन सुटायला तर खूप वेळ आहे, तसं 6 वाजता सुटणार, पण तोपर्यंत ट्रेनमध्ये बसूया. कारण की जर आता नाही बसलो तर मग नंतर तिकीट नाही पण सीट मिळणार नाही, आरामात जाता येणार नाही. आता आरामात जाता येतं. तेव्हा निसर्ग पूर्ण आजूबाजूला स्टेशनच्या जवळ. खायला काहीतरी तो बघतो. चला आता आपण स्टेशनच्या वर चालतो. ही आपली ट्रेन. तिकीट काढून झालं, नाश्ता घेऊन झाला टाईपासाठी 2-3 तास. यांच्यामुळे आम्हाला सीट मिळाली. धन्यवाद. धन्यवाद. बघतोस काय?